श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सारा अमृत अध्याय भाग 6 त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तरी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. मित्रांनो, अक्कलकोट नगरीमध्ये पहाटेचा मंगल काळ उजडला. मंदिरातील घंटा सर्व दिशांना गंजू लागला. भक्तजनांच्या दुःखी श्री स्वामी समर्थ हा जप अखंड सुरू होता. स्वामींच्या दर्शनासाठी गावोगावीचे लोक जमू लागले. कोणी दुःखी, कोणी रोगी, कोणी संकटांनी ग्रस्त होते. परंतु सर्वांच्या मनात एकच आशा होती, स्वामी समर्थ आमचे रक्षण करतील. स्वामी महाराज वटवृक्षाखाली समाधानी बसले होते. त्यांच्या तेजस्वी मुखकमलाकडे पाहून भक्त मंत्रमुग्ध होत होते. स्वामींच्या डोळ्यात करुणेचा अथांग सागर भरलेला होता. एक वृद्ध ब्राह्मण थरथरत स्वामींच्या चरणी आला. त्याच्या डोळ्यात अश्रू भरले होते. त्याने हात जोडून विनंती केली, महाराज, माझे सर्व काही आयुष्य दुःखात गेले आहे. घरात दारिद्र्य आहे, शरीर रोगांनी व्यापले आहे, माझ्या मुलांना अन्नही मिळत नाही. आपणच आता माझे तारक आहात. स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. क्षणभर त्यांनी डोळे मिटले. भक्तगण नतमस्तक झाले. स्वामी म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ऐकताच वृद्ध ब्राह्मणाचे मन शांत झाले. त्याला नवजीवन मिळाल्यासारखे वाटले. स्वामींनी जवळील भस्म त्याच्या हातावर ठेवले. हे श्रद्धेने लाव आणि नामस्मरण कर. ब्राह्मणाने स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. तो घरी परतला. काही दिवसात त्याचे रोग नाहीसे झाले. घरात सुख समृद्धी येऊ लागली. ही बातमी संपूर्ण गावभर पसरली. लोक स्वामींच्या चमत्काराची चर्चा करू लागले. एक श्रीमंत व्यापारीही स्वामींच्या दर्शनासाठी आला. त्याच्या मनात मात्र अहंकार भरलेला होता. त्याने मनात विचार केला, हे साधू खरे संत आहेत की नाहीत ते पाहूया. तो स्वामीसमोर उभा राहिला. स्वामी त्याच्याकडे पाहून हसले. अरे, धनाचा गर्व करू नकोस, क्षणात सर्व नष्ट होईल. व्यापारी दचकला. त्याने कुणालाही आपला विचार सांगितला नव्हता. मन स्वामींना ते म्हणाले. त्याच्या मनातील शंका दूर झाली. तो लगेच चरणी पडला. महाराज, मला क्षमा करा, मी अहंकारी झालो होतो. स्वामी म्हणाले, जो नम्र राहतो त्याच्यावर माझी कृपा असते. व्यापाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने गरिबांना अन्नधान्य केले. त्या दिवशी अक्कलकोटमध्ये मोठा उत्सव होता. सर्वत्र भजन कीर्तन सुरू होते. जय जय रघुवीर समर्थचा घोष होत होता. महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या. लहान मुले स्वामींचे नाम घेत होते. सर्व वातावरण भक्तिमय झाले होते. स्वामी भक्ताकडे प्रेमाने पाहत होते. एक लहान मुलगा पुढे आला. त्यांच्या हातात फुलांची छोटी माळ घेत होती. त्याने ती स्वामींच्या गळ्यात घातली. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणात मुलाच्या चेहऱ्यावर तेज आले. त्याची आई रडू लागली. ती म्हणाली, महाराज, हा मुलगा अनेक दिवसापासून बोलत नव्हता. आज आपल्या कृपेने याला वाचा मिळाली. सर्व भक्त आश्चर्यचकित झाले. स्वामी शांत बसले होते. त्याच्या मुखावर दिव्य स्मित होते. भक्तांचा जयघोष सुरू झाला. एकदा काही लोक स्वामींसाठी परीक्षा घेण्यासाठी आले. त्यांनी मनात संशय घेतला होता. त्यांनी स्वामीसमोर विचित्र प्रश्न विचारले. स्वामी हसत होते. ते म्हणाले, तुम्ही बाहेरून भक्त आहात, पण मनात संशय भरलेला आहे. हे ऐकताच ते लोक घाबरले. त्यांना आपली चूक समजली. ते सर्व चरणी पडले. स्वामी म्हणाले, श्रद्धा असेल तरच कृपा मिळते. संशय मनुष्याला अधोगतीकडे नेतो. भक्तांनी हा उपदेश मनात कोरून ठेवला. त्या दिवसापासून अनेकांच्या जीवनात बदल झाला. लोक सत्य, दया आणि धर्माचा मार्ग स्वीकारू लागले. अक्कलकोटची भूमी पवित्र झाली. स्वामींच्या दर्शनासाठी दूरदूरून लोक येऊ लागले. कोणी रोगमुक्त होत होते, कोणी संकटातून बाहेर पडत होते, कोणी अध्यात्म मार्गाकडे वळत होते. एक स्त्री रोज स्वामींसाठी भाकर आणत असे. ती अत्यंत गरीब होती, परंतु तिची भक्ती शुद्ध होती.
एके दिवशी तिच्या घरी अन्न नव्हते, तरीही तिने स्वामींसाठी भाकर बनवली. ती उपाशीपोटीच स्वामींकडे आली. स्वामी म्हणाले, आज तू स्वतः उपाशी आहेस. स्त्री आश्चर्यचकित झाली. स्वामींनी तिला प्रसाद दिला. ती घरी गेल्यावर तिला आश्चर्य वाटले. घरात धान्याने भरलेली पोती होती. तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. ती पुन्हा स्वामींच्या चरणी आली. महाराज, आपणच माझे पालनकर्ते आहात. स्वामी म्हणाले, भक्तांची सेवा मी कधी व्यर्थ जाऊ देत नाही. हे ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. भक्तीचे महत्त्व सर्वांना समजले. लोक नामस्मरण करू लागले. एके दिवशी अक्कलकोटमध्ये मोठे वादळ आले होते. विजांचा कडकडाट सुरू झाला. लोक भयभीत झाले होते. झाडे उन्मळून पडली होती. पाऊस प्रचंड कोसळत होता. भक्त स्वामींकडे धावत आले. महाराज, गावचे रक्षण करा. स्वामी शांत बसले होते. त्यांनी आकाशाकडे पाहिले. क्षणात वादळ शांत झाले. सर्व गावकरी थक्क झाले. लोक म्हणू लागले, हे साक्षात दत्तावतार आहेत. भक्तांच्या मनातील श्रद्धा अधिक दृढ झाली. स्वामी म्हणाले, ईश्वरावर विश्वास ठेवा. संकटात घाबरू नका. नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने जप सुरू केला. अक्कलकोटमध्ये दिव्य शांतता पसरली. स्वामींच्या कृपेने प्रकाश सर्वत्र झळकू लागला. तसेच एक तरुण स्वामींकडे आला. तो शिक्षणात अपयशी झाला होता. त्याचे मन खचले होते. तो म्हणाला, महाराज, माझे भविष्य अंधकारमय आहे. स्वामी म्हणाले, परिश्रम कर आणि नाम घे. यश नक्की मिळेल. तरुणाने स्वामींचे वचन मानले. तो मन लावून अभ्यास करू लागला. काही महिन्यात त्याला मोठे यश मिळाले. तो आनंदाने स्वामींच्या चरणी आला. महाराज, आपल्या कृपेने माझे जीवन बदलले. स्वामी फक्त हसले. भक्तांना समजले की स्वामींची कृपा अमूल्य आहे. जो श्रद्धेने त्याच्याकडे येतो त्याचे जीवन नक्की बदलते. अक्कलकोट नगरीत दिवस रात्र भजन सुरू होते. स्वामींचे नाम सर्वत्र गुंजत होते. भक्त प्रेमाने म्हणत होते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या दर्शनाने लोकांना आत्मशांती मिळत होती. कोणी संसारातील दुःख विसरत होते, तर कोणी अध्यात्ममार्गावर स्वीकारत होते. स्वामी प्रत्येकाला योग्य मार्ग दाखवत होते. त्याच्या प्रत्येक कृतीत करुणा होती. त्याच्या प्रत्येक शब्दात आशीर्वाद होता. अनेकांना स्वप्नातही स्वामींचे दर्शन होत होते. लोक त्यांचे अनुभव सांगत होते. अक्कलकोटची कीर्ती दूरवर पसरली. भक्तांचा ओघ वाढत चालला. तर भक्तांनो, स्वामी समर्थ सारा अमृत अध्याय भाग 6 याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर भक्तांनो, दुसरा अध्याय पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मी जे सोडलेली सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिला तुमच्या मोबाईलवरती येईल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी